महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा नगदवाडी तालुका जुन्नर येथे वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज या विषयावर डॉक्टर रतिलाल बाबेल यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते। कार्यक्रमास नगदवाडी केंद्राच्या केंद्रप्रमुख वनिता हांडे, नगदवाडी केंद्र शाळेच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला बोऱ्हाडे, मंगेश मेहेर, पंडित चौगुले, निलेश शेलार, विद्या वाघ, आशा आरेकर, उज्ज्वला कांबळे, स्मिता काळे, अशोक कोरडे यांच्यासह विविध मान्यवर, शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते। व्याख्यानादरम्यान विद्यार्थ्यांना केवळ ऐकण्यापुरते मर्यादित न ठेवता स्वतः प्रयोग करण्याची आणि निरीक्षणातून निष्कर्ष काढण्याची संधी देण्यात आली। विविध प्रश्न व प्रयोगांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेला चालना देण्यात आली। योग्य उत्तर देणाऱ्या पार्थ काळे व शरण्या कांबळे या विद्यार्थ्यांचा डॉक्टर रतिलाल बाबेल यांच्या वतीने वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणारी पुस्तके भेट देऊन गौरव करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक पदवीधर शिक्षक मंगेश मेहेर यांनी केले। सूत्रसंचालन विद्या वाघ यांनी तर आभार निलेश शेलार यांनी मानले। नगदवाडी या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय बोऱ्हाडे मॅडम, मला वाटतं आज जुन्नरला ऑडिट, त्यानंतर आदरणीय वाघ मॅडम, चौगुले सर, आरेकर मॅडम, कांबळे मॅडम, शेलार सर, काळे मॅडम, आणि मला आज ज्यांच्यामुळे येण्याचा या ठिकाणी योग आला ते आमचे मित्र, आमचे मार्गदर्शक पण, कारण ते राज्य संपर्क प्रमुख आहेत प्राथमिक शिक्षक संघटनेचे, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष राहिलेले आहेत आणि शिक्षक संघटनेचे ते माजी सभापती राहिलेले आहेत, असे आदरणीय मेहर सर आणि माझ्या समवेत आलेले आदरणीय गोरडे सर। मी सर्वप्रथम या संपूर्ण शिक्षक वर्गाला आणि तुम्हाला धन्यवाद देतो की आम्हाला या ठिकाणी येऊन एक छोटासा कार्यक्रम सादर करण्याची आपण संधी दिली आणि प्रश्न विचारण्याची वृत्ती ठेवेन, पर्यावरणाचं रक्षण करेन, स्वच्छता पाळेन, एक जबाबदार नागरिक म्हणून देशाच्या प्रगतीसाठी योगदान देईन। जय विज्ञान। माझा प्रश्न नीट ऐकायचा बरं का। प्रश्नाची भाषा, 100 या संख्येमधून 10 किती वेळेला वजा करता येतात? 100 या संख्येतून 10 किती वेळेला वजा करता येतात? 10 वेळेला। बघा सगळ्यांचं उत्तर चुकलेलं आहे। एकदाच हे बघा, या ताईने सांगितलं 100 मधून 10 गेल्यानंतर खाली किती राहतात? 90। 90 म्हणजे 100 आहे का? नाही। म्हणजे बघा प्रश्न नीट तुम्ही समजून घेतला नाही म्हणून उत्तर चुकलं। आता दुसरा बरं का, अतिशय सोपा। 8 ही संख्या घ्यायची, 8, आणि ती 8 वेळेला वापरायची। कशी वापरा? काही करा, 1000 मला बेरीज आणून दाखवायची। 8 ही संख्या 8च वेळेला वापरायची। काही करा, गुणाकार करा, बेरीज करा, वजाबाकी करा, भागाकार करा, काही करा, मला किती बेरीज आणून दाखवायची? 1000। कोण मला प्रयत्न करून दाखवत? समजा हा मला पिझ्झा 7 जणांना वाटायचा आहे। किती जणांना? 7। 3 सरळ रेषा काढायच्या। सरळ रेषा किती काढायच्या? 3। फक्त एक अडचण होईल बॉस, सगळ्यांना काही सारखा जाणार नाही, पण वाकड्या तिकड्या रेषा काढायच्या नाही, 3च सरळ रेषा काढायचे। काही मोठे होतील, काही छोटे भाग होतील। छोट्या मुलाला छोटा देऊ, मोठ्याला मोठा देऊ। मला कोण
3 रेषा सरळ काढून या वर्तुळाचे 7 भाग करून दाखवी. मध्ये जिवंत मासा टाकला आणि पाण्याचं आणि त्या माशाचं दोघांचं मिळून वजन केलं आणि ते वजन लिहून ठेवलं. नंतर त्याने तो मासा बाहेर काढला. बाहेर काढल्यानंतर मासा जगेल का? नाही. तो तडफडून मेला. परत पाण्यात टाकला आणि त्याचं वजन केलं आणि दोन्ही वेळच्या वजनामध्ये त्याने शास्त्रज्ञांना सांगितलं का पहिलं वजन म्हणजे मासा पाण्यात जिवंत असताना कमी भरतय आणि मासा मेल्यानंतर जास्त भरतय. लगेच प्रश्न विचारला, असं का? वाय? खूप जणांनी विचार केला, वेगवेगळी गणितं मांडली आणि मग राजा म्हटला हे असं काहीच घडलं नाही. 2 इंची वजन सारखीच होती. 2 इंची वजन सारखीच होती. मग याच्यातून आपल्याला एक संदेश मिळाला. राजाने सांगितलं मी जरी राजा असला ना तरी मी दिलेला शब्द प्रमाण मानायचा नाही. ती सासू आहे ना सुनेला त्रास द्यायची आणि त्या सुनेच्या ध्यानात आलं का एखाद्या व्यक्तीच्या अंगामध्ये आलं ना का आपल्या सासूबाई त्या व्यक्तीच्या पाया पडतात. मग त्या सुनेला एक युक्ती मिळाली का तिने अंगात आणण्याचं नाटक सुरू केलं आणि अंगात आला का सासूबाई तिच्या पाया पडायला. या सगळ्या आहेत ना बाळांनो खोट्या समजुती आहेत. मग याच्या पाठीमागचं आपल्याला विज्ञान समजून घ्यायचंय म्हणून आजचा हा दिवस आपण या ठिकाणी घेतलेला आहे. खूप मोठ्या संख्येने तुम्ही आहात. तुम्ही ना प्रश्न विचारा शिक्षकांना आणि माझं गुरुजनांना सांगणे ते तर करतच आले त्यांनी परत सांगणे का एखाद्या प्रश्नाचं लगेच उत्तर देता येणार नाही येणार उत्तर. काही प्रश्नांची उत्तरं लगेच मिळत नाहीये. त्यातील 9 सोडून बाकीचे सगळे पळाले. 9 सोडून सगळे पळाले. खाली किती राहिले? 9. काय राहिले? 9. मी काय म्हटलो? 9 सोडून. गणिताची एक भाषा असती बाळांनो ती समज. 19 उंट होते. किती उंट होते? 19. आणि त्यांनी एक मृत्यूपत्र तयार केलं आणि त्यांनी सांगितलं मी मेल्यानंतर हे उंट आहेत ना माझ्या 3 मुलांना द्यायचे. किती मुलांना द्यायचे? 3. पहिल्या मुलाला द्या निम्मे 1/2. दुसऱ्याला द्या 4 समान भाग करा आणि त्यातला 1 भाग आणि तिसऱ्याला द्या 5 समान भाग करा आणि त्यातला 1 भाग म्हणजे 1/2, 1/4 आणि 1/5. आता तो माणूस मेला. ते 19 उंट होते. गावामध्ये खूप मोठी बैठक जमली आणि म्हणे हे उंट वाटायचेच कसे काय आता? 19च्या निम्मे केले का 9.5 होतं. मग अर्धा उंट कस काय द्यायचं? उंट तर कापावं लागेल आणि उंट तर कापायचं नाही. कोणालाच कुठं सुटत नव्हतं. आणि त्या गावातून आहे ना एक असाच स्वतःचे उंट घेऊन दुसरा माणूस चालला होता आणि त्यांनी हे ऐकलं अरे 19 उंट वाटायचे 3 मुलांना वाटायचे तर कुठं सुटत नाही. तो म्हटलं अहो लय सोपं आहे. थांबा म्हटलं काय करतं? म्हटलं तुम्ही 19 उंट ठेवा इथे. माझ्यातला 1 उंट तुमच्यात टाकतो म्हणे. मग किती झाले? 20. 20च्या निम्म करता येतात का? किती? मग पहिल्या मुलाला द्या 10 उंट. किती द्या? 10. आता दुसऱ्या मुलाला 1/4 द्यायचे. मग 20च्या 1/4 करायचे. किती येतात? 5. किती येतात? 5. आणि तिसऱ्याला 4 देऊन टाका म्हणे. कस काय 4? म्हणे पहा 1/5. बघा 10 आणि 5 15. 15 आणि 4 19. तरी किती उरला? 1. म्हटलं माझा मी काढून घेतो. झाली वाटणी.